सुनेत्रा पवार याच राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार आहेत अशी महत्त्वाची बातमी समजतेय। उपमुख्यमंत्री पदासंदर्भात सुनेत्रा पवार सकारात्मक असल्याचं समजतंय आणि राज्याला महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। सुनेत्रा अजित पवार यांच्या रूपानं या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। माझे सहकारी अमेय चुंभळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। अमेय, आपण बघतोय की पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री राज्याला मिळणार आहेत। सुनेत्रा पवार यांच्या रूपानं या पहिला महिला उपमुख्यमंत्री मिळतील, या संदर्भात आणखी काय तपशील? हो, आज सकाळपासूनच राष्ट्रवादी पक्षात खूप वेगवान घडामोडी सुरू आहेत। आपण पाहिलं तर सगळ्यात आधी ही बातमी आली की प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे हे वर्षा बंगल्यावर गेले होते। तिकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांची जवळपास 1 ते सव्वा तास चर्चा झाली। त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा अंतर्गत बैठक झाली आणि त्यानंतर जय महाराष्ट्राने ही बातमी सगळ्यात पहिले दिली की सुनेत्रा पवार यांच्या नावावर सगळ्यांचं एकमत झालेलं आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना आता अजित पवारांचं जे दुर्दैवाने अपघाती निधन झालेलं आहे, त्यानंतर अजित पवारांकडे जे पद होतं, जे अतिशय मानाचं पद होतं, जे त्यांनी कमावलं होतं अजित पवारांनी, ते त्यांच्या पत्नीकडे जावं अशी सगळ्यांची इच्छा आहे। याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत। पहिली गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी पक्ष म्हणजे जेव्हा तो एकसंध होता तेव्हा त्याचे 2 भाग झाले होते, अजितदादा गट आणि पवार गट। त्याच्यानंतर आता जेव्हा एवढा मोठा आघात पक्षावर झालेला आहे तेव्हा आताच्या नेत्यांना पुढे जाऊन कुठलाही प्रॉब्लेम किंवा समस्या नकोय। त्यामुळे सुनेत्रा पवार हे सर्वमान्य नाव सध्या तरी या सगळ्या नेत्यांना वाटतंय। दुसरी बाब अशी आहे की सुनेत्रा पवार या आता राज्यसभा खासदार आहेत। त्या बारामतीहून लोकसभेची निवडणूक सुद्धा लढल्या होत्या आणि त्यांना सरकारी प्रशासनाचा अनुभव आत्ता नसला तरीही बारामतीमध्ये त्या अनेक संस्था चालवतात। त्या बारामती टेक्सटाईल कॉर्पोरेशन नावाची कंपनी चालवतात। अनेक महिला बचत गट असतात त्यांना त्यांनी उभं केलेलं आहे। अनेक सेवाभावी संस्थांशी त्या निगडीत आहेत। त्या स्वतः एक एनजीओ सुद्धा चालवतात आणि पर्यावरण रक्षण असेल, शाश्वत शेती असेल, ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न असतील किंवा शहरी प्रश्न असतील, या सगळ्यांशी सुनेत्रा पवार खूप चांगल्या रीतीने अवगत आहेत। त्याच्यामुळे त्या जे ना त्या राजकारणात नवख्या आहेत ना त्या समाजकारणात नवख्या आहेत। फक्त आतापर्यंत कुठलं राजकीय मोठं पद त्यांच्याकडे नव्हतं एवढाच मुद्दा आहे, मात्र ते अनुभवाने येतं, त्यात काही फार मोठी बाब अशी नाहीये। याच्या आधी पण आपण अशी अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत। याचं सगळ्यात मोठं उदाहरण देता येईल ते सोनिया गांधी यांचं। म्हणजे त्या तर परदेशी नागरिक होत्या, मात्र